तर मंडळी मी तेजस तुमच्या लाडका गावकरमध्ये स्वागत करतो या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज मी चाललोय रत्नागिरीत पूर्णगड हा किल्ला बघायला. गेल्या वेळी आपण दाखवून गेलो होतो. बरेच दिवसांनी ब्लॉग येतोय, ब्लॉग नक्की बघा. आणि अजून 1-2 ठिकाणं आहेत तिथं जाणार आहे. बघूया कसं प्लॅनिंग होतंय त्यानुसार जाणार आहे. माझ्यासोबत आदित्य आहे आणि सगळं प्लॅनिंग याचं आहे. चला जाऊया. आता घरातून निघालोय. तर मित्रांनो आता आलोय कसब्यात आणि हा शंभूराजांचा पुतळा आहे. इथे पूर्ण अशी वस्ती आहे सगळी आणि इथे शिंपणोत्सव होतं शिमग्यात. आणि हा महाराजांचा पुतळा आहे. आणि आता आम्ही चाललोय देसाई वाड्यात. सगळं देसाई वाड्यात सगळं देसाई तू एवढं मान असावं की नुसता साज बघून स्वाभिमान जागावा. मला तर वाटतं ही प्रतिकृती बघून ना महाराज एवढेच असावे. तुला काय वाटतं? नक्कीच त्यांच्या डोळ्यापर्यंत नजर जातच नाही. म्हणूनच म्हटलं ना, एक तर हा सूर्य कारणीभूत आहे आणि त्यांचं तेज तितकंच कारणीभूत आहे. चल, ह्यांच्यापेक्षा जास्त मोठं ह्यांचं कर्तृत्व आहे. हो सरदेसाई वाड्यात चाललंय. गाडी इथं खाली लावली. ही गाडी आहे. चला. मित्रांनो हे आत आलोय आणि हे असं मंदिर आहे. भगवान महादेवांचं मंदिर, शंकर महादेवाचं हे मंदिर आहे. आणि मुघलांची क्रूरता काय होती, म्हणजे त्यांनी किती निष्ठुर आणि किती कर्मदलिद्री होते ते ह्याच्यावरनं कळते. हे बघा, आपल्या शंकर महादेवाचं वाहन नंदी यांची जी शीर असतात त्याचे ते कापून टाकले तेव्हा तलवारीने. म्हणजे हे खरोखर असे कापून टाकले गेले. हे तर खरंच दगडाच आहे, पण ते कसं कापलं असेल, काय त्यावेळीची ताकद असेल विचार करा. ताकद मोर पण हे दरिद्रीपणा जो केलाय त्याने खरंच. आणि तेव्हाची स्थापत्य कला काय होती, जुनी लोक श्रेष्ठ होती ना ती ह्याच्यामुळे. बघा लोकांमध्ये लोकांच्या कामामध्ये निष्ठा होती, त्याच्यामुळे हजारो वर्ष होऊन पण ही मंदिरे अजूनही न डगमगता तशीच उभी आहे. जरा सुद्धा कुठं कोपरा उडालाय का काय असं काही नाही. ह्याला म्हणतात निष्ठा. तसे हे बघा, लोकांच्या कामामध्ये निष्ठा असली की. तिकडे ते कर्णेश्वर मंदिर पुढे इकडं निसर्गरम्य परिसर. टिकटॉक वाला मग काय तरी टॉकिंग वाटतं. तर मित्रांनो हा आहे निसर्ग. या निसर्गरम्य वातावरणात आपण आलेलो आहोत. हा आहे आदित्य आणि याला फोटो काढायचे म्हणून जरा थांबलोय. आणि खूप छान असा निसर्ग आहे. तुम्ही बघितलं, मी तुम्हाला बाईट दाखवली आणि खूप छान वाटतंय मला फोटो त्या ठिकाणी येऊन. तर तुम्ही सुद्धा नक्की भेट द्या. मला फोटो हे टॅगलाईन असते, प्रत्येक वेळी वापरायला लागते. तर बघितलं की तुम्हाला आता मी दाखवलं सरदेसाई वाड्यात आम्ही आता आलोय. टोपी नको रे. सरदेसाई वाड्यात आता आम्ही आलोय आणि सगळी अवस्था तुम्हाला इथली दाखवली आम्ही. तर बऱ्याच रीलमधून बऱ्याच व्लॉग्समधून तुम्ही बघितलं असेल. छावा चित्रपट आल्यानंतर जे मी तुम्हाला मंदिरे दाखवली ना, इथली साफसफाई छावा चित्रपट आल्यानंतर झाली. त्याच्या आधी ती साफसफाई नव्हती. त्याच्या आधी हे सुद्धा आले होते. हा आला होता, हा पोरगा आला होता. तेव्हा साफसफाई अजिबात नव्हती, तिथं पूर्ण गवत होतं. छावा चित्रपट यायच्या आधी तो आला होता, पूर्ण गवत होतं. आणि मी ती रील सुद्धा बघितली की छावा चित्रपट यायच्या आधी काय अवस्था होती आणि नंतर काय अवस्था होती. तर आपल्या डोळ्यात अंजन घालायला प्रत्येक वेळी चित्रपट, प्रत्येक वेळी सिरियलच यायला पाहिजे असं काय नाही. हा इतिहास आहे तो आपल्या पूर्ण सगळ्या, म्हणजे ह्या छोटी छोटी दगड आहेत ना, यात सुद्धा कोरला गेलेला आहे. त्यामुळे तो माहीतच आहे सगळ्यांना. पण त्यासाठी आपल्याला कशा चित्रपट आणि सिरियलची गरज लागते आणि त्यांनी डोळ्यात अंजन घालायला पाहिजे असं का,
असं प्रत्येक वेळी का होतं? बाकी कोणत्या राज्यांमध्ये पण एवढा वारसा एवढा इतिहास नाही तेवढं कोकणात आहे. हा कोल्हापुरातला आहे पण कोकणाच्या प्रेमात पडलाय हा सगळा इतिहास बघून. तेवढा इतिहास आपल्या या महाराष्ट्रामध्ये घडलेला आहे, खास करून कोकणात घडलेला आहे. आणि कोकणाला पण असा वैभवशाली वारसा लाभलेला आहे. आणि प्रत्येक वेळी नैसर्गिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि प्रत्येक वेळी असा कुठला तरी चित्रपट काढला किंवा मालिका काढली म्हणून आपण त्या वारशाचं जतन करायचं असं नाही. आपल्याला आपल्या वारशाचा, आपल्या भोवत्या घडलेल्या इतिहासाचा अभिमान असला पाहिजे आणि स्वतःहून आपण त्या गोष्टी जतन केल्या पाहिजेत की इथं आपल्या महाराज येऊन गेलेले आहेत, इथला परिसर कसा असायला पाहिजे, इथे येणारे लोक बाहेरून जी लोक येणार आहेत आपल्या राज्यामध्ये पर्यटनासाठी, त्यांना बघून कुठेतरी समाधान वाटलं पाहिजे की इथे आपण आलोय, इथे लोकांनी चांगल्या प्रकारे जतन केलेलं आहे, इतिहास वास्तू पण चांगल्या प्रकारे जतन केलेलं आहे, स्वच्छता मेंटेन केलेली आहे. तरी आपल्याला असं कोणी सांगायला लागायला नको की इथे महाराज येऊन गेलेले आणि इथं आपल्याला तुम्ही करायलाच पाहिजे. ती लोकांच्या मनातून यायला पाहिजे की आपण इथे स्वच्छता करायला पाहिजे आणि इथले सगळे वास्तू वगैरे जतन व्यवस्थित आपण स्वतःहून केलेलं पाहिजे गोष्टी. तर मित्रांनो आहे पूर्णदुर्ग किल्ला. तर हा समुद्राचा असा व्ह्यू आहे. ओ हो हो, समुद्राचा असा व्ह्यू आहे. हा व्ह्यू घे असा इथे व्हिडिओ घे उभा इंस्टाग्रामला पाहिजे स्टोरीला पाहिजे. म्हणजे डॉक्टरांचं पण म्हणणं काय असणार की गडावर येताना पण असं तुम्हाला सहज येते ना, त्यासाठी गड सर करायला पण तुम्हाला मेहनत घ्यावी लागणार असं मत असेल, त्याच्यामुळे रोड केलेलं नाही. त्यांचं मत आहे. हा असं महाराजांचं किंवा प्रशासनाचं मत असेल. असं प्रशासनाचं असं मत असेल की किल्ल्यावर जाताय तुम्हाला, त्यामुळे तुम्हाला सहजरित्या त्यांना लाज वाटली पाहिजे प्रशासनाला. किल्ल्यावर जातामुळे पण जाऊ शकत नाही. ते असो, रस्ता काही चांगला नाहीच आहे. त्या रस्त्यांबद्दल बोलून बोलून कंटाळा आला आता. प्रत्येक ठिकाणी म्हणजे आता काय बदलच होत नाही तर काय बोलून कंटाळा आला. आता ते बोलायचा पण कंटाळा येतो. हा रस्ता सुद्धा आम्ही बीच पासून वरती यायला 1-2-3 किलोमीटर आहे, पण खूप चढ वगैरे आहे, पण खूप खराब रस्ता आहे. म्हणजे पायवाट पण म्हणता येणार नाही, एवढा खराब रस्ता आहे. बोलून पण आम्ही आलो गाडी घेऊन, प्रशासनालाच लागलं. आम्ही आलो गाडी घेऊन कसं तरी, पण ठीक आहे असू दे. पण इकडे जर तुम्ही बघाल तर इकडे खूप छान स्वच्छता वगैरे आहे किल्ल्याला आणि छान वाटलं. हे बघा परिसर खूप चांगल्या पद्धतीने असं हे ठेवलेलं आहे. परिसर स्वच्छ आहे आणि याचा आनंद खरंच खूप छान वाटला. आणि किल्ल्याच्या भिंती अजून सुद्धा मजबूत तशाच आहेत. तशाच हे काय प्रवेशद्वार इथं आहे. हे बघा हे प्रवेशद्वार आहे, इथून आपण आत जाणार आहोत. चला, आणि हा व्ह्यू समुद्रात कान्होजी आंग्रे सरखेल जे आपला किल्ला सुवर्णदुर्ग जो किल्ला होता दापोलीचा, आपण गेल्या वेळी लॉगमध्ये बघितला होता, त्याचेच सरखेल म्हणजे सरसेनापती कान्होजी आंग्रे हे सुद्धा या किल्ल्याचे सरखेल होते ते सुद्धा. आणि समुद्रात आरमार उभारण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला होता. तितकाच महत्त्वाचा किल्ला आणि हा खूप महत्त्वाचा किल्ला आहे. इथे सुद्धा पोर्तुगीजांचं आणि इंग्रजांचं थोडं भांडण वगैरे झालं होतं या किल्ल्यावर. तर चला आता डायरेक्ट किल्ल्यात प्रवेश करूया. चला फोटो. मित्रांनो हे तुळशी वृंदावन आहे इथे. हे बघा अजून सुद्धा तसं आहे. खरं तर कौतुकास्पद गोष्ट आहे की इथलं बांधकाम वगैरे तसं आहे. आणि स्वच्छता बघा ना तुम्ही सुद्धा, ग्राउंड लेवलला सुद्धा इतकी स्वच्छता केलेली आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा चौथरे वगैरे एकदम जबरदस्त अशी स्वच्छता इथे केलेली आहे. खरंच मी बघितलेला म्हणजे मी रायगडला अजूनपर्यंत गेलो नाही. रायगडला मी अजूनपर्यंत गेलेलो नाही, पण मनापासून सांगतो हा मला किल्ला आत्ता नाही कधी गेलो. हा किल्ला मला खरंच खूप आवडलेला आहे. खूप छान अशी हे बघा इथं सुद्धा आतमध्ये सुद्धा परिसर, इथं काय धान्याचं कोठार वगैरे असेल बहुतेक. हे बघा हे आता नवीन केलेलं आहे काय, ते महाराजांच्या काळातलं नाही, पण संवर्धन चांगल्या प्रकारे पूर्णगड किल्ल्याचं केलेलं आहे. हे बघा स्वच्छता खूप छान आहे. असे 2 आहेत धान्याचे कोठार. मंडळी या बघा आता आलोय कशेळी बीचला. आणि कसला
पावसात रिपोर्टर रिपोर्टिंग करत असतो. पाऊस जास्त पडायला आला आणि मी आता या बीचवरती आला आणि लाटा उडून मी अशा रिपोर्टरच्या ह्याच्यावरती येतात काय एकदम थोडा या लाटाच्या माझ्या डोक्यावरनं गेले. कशेळी बीच खूप छान आहे. टेबल पॉईंट तुम्ही मगाशी दाखवला तसा खूप छान वाटतं इथे येऊन आणि प्रत्येकाने भेट द्यायला हवी कशेळी बीचला. कोकणात खूप असे आणि कशी नाही भेटला नाही दिला तर तुम्ही काय बघितलं कोकणात? बघा कसल्या दणदणीत लाटा येत आहेत. आवाज ऐकून अशी धडकी भरती. आलं पाणी लागलं पायानं. चला कसा वाटला कशेळी बीच नक्की सांगा. आणि इथून निघणार आहे आम्ही घरी जायला. आमची ट्रेनिंग सुद्धा झालेली आहे. तासभर आमचं ट्रेनिंगला होता. तिथे जेवण वगैरे सुद्धा झालेलं आहे आणि आत्ता आम्ही इथून निघणार आहोत कशेळी बीचला. अजून एक 15-20 मिनिटं थांबणार आहे. पॉईंटला वरती जाणार आहे. त्याला एक व्हिडिओ घेऊया आपण. ओके आणि नंतर मग निघूया. आता खूपच पाणी लागलं या पूर्ण भिजलेलं आहे आता. हे खाली तरी पूर्ण भिजलं. ओके तर मित्रांनो सनसेट झालेला आहे हा बघा. आणि आत्ता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालेलो आहोत. तर आजचा लॉग कसा वाटला नक्की सांगा. लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, गावकऱ्यांचं तेजू या चॅनलला. आणि असेच नवीन नवीन ट्रॅव्हल लॉग या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील. याच्या पुढे जिकडे जाऊ तिकडे करू नक्की, कारण मध्ये मध्ये मी लॉग करत नाही आहे. जर काही कार्यक्रम वगैरे असेल तरच करतोय. आता मी पहिला याच्या आधीचा लॉग जो दापोलीचा केला होता, त्याच्यानंतर डायरेक्ट आता रत्नागिरीचा करतोय. त्यावेळी सुवर्णदुर्ग किल्ला होता, यावेळी पूर्णगड किल्ला होता. तर लॉग कसा वाटला नक्की सांगा. चला बाय बाय, काळजी घ्या. धन्यवाद.